झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। जसजसं 2014 जवळ येत आहे तसतसं अन्न सुरक्षा विधेयक मार्गी लावण्याचा काँग्रेसचा आटापिटा पण वाढत चाललाय। काँग्रेसनं 2009च्या निवडणूक जाहीरनाम्यात देशवासियांना अन्न सुरक्षेची हमी दिलेली होती। मात्र 2013 साल जरी उजाडलं असलं तरी याचं कायद्यात रूपांतर करण्यात अद्याप तरी काँग्रेसला यश आलेलं नाही। अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्न सुरक्षा विधेयकाला मंजुरी देऊन अधिवेशनापर्यंत वाट न पाहता काँग्रेसनं त्या निर्णयाची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतलाय आणि पुन्हा एकदा या विषयावरून वादाला सुरुवात झाली। काँग्रेस या विधेयकाची इतकी घाई का करते? अन्न सुरक्षा विधेयकासाठी इतका आटापिटा करण्यामागे मतांचं राजकारण आहे का? या विधेयकाला भाजपसह सर्व विरोधी पक्षांचा नेमका का बरं विरोध आहे? या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा सरकारकडे आहे का आणि त्याहीपेक्षा ते इतक्या कमी वेळात उभं करू शकते का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया मतांसाठी पुढचं पाऊल या खास कार्यक्रमात। मतांसाठी पुढचं पाऊल या कार्यक्रमात आज माझ्यासोबत चर्चेला आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन। डॉक्टर रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, ते आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत। माझ्यासोबत आहेत श्याम जाजू हे भारतीय जनता पक्षाचे सचिव, माझ्या दिल्लीच्या स्टुडिओमधून ते आमच्याबरोबर सहभागी आहेत। आणि डॉक्टर बुधाजीराव मुळीक हे नामवंत कृषी तज्ज्ञ आहेत। ग्रामीण अर्थरचनेचा, शेतीच्या व्यवस्थापनाचा, त्याच्या अर्थकारणाचा त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे। या तिघा मान्यवरांचं या कार्यक्रमात स्वागत। आज जो आपण कार्यक्रम करणार आहोत मतांसाठी पुढचं पाऊल, याकरता जनमताचा कौल आजमावण्याकरता रोकठोकचा प्रश्न नेमका काय तो आपण पाहूया। आजचा जनमताचा कौल असणारा रोकठोकचा प्रश्न आहे, अन्न सुरक्षा विधेयक ही यूपीएची राजकीय खेळी आहे का? अन्न सुरक्षा विधेयक ही यूपीएची राजकीय खेळी आहे का? रोकठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा। मतांसाठी पुढचं राजकारण। सर्वप्रथम हे अन्न सुरक्षा विधेयक नेमकं काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। काय अन्न सुरक्षा विधेयक? ग्रामीण भागातील 75% तर शहरी भागातील 50% अशी लाभार्थींची विभागणी यात करण्यात आलेली आहे। प्राधान्य गटात 34 कोटी तर सामान्य गटात 47 कोटी लाभार्थी यात आहेत। दरमहा स्वस्त दरात धान्य देण्याची योजना आहे आणि राज्यांनी ठरवल्यास धान्याऐवजी रोख रक्कम देण्याची सुद्धा यात तरतूद करण्यात आलेली आहे। आपण त्याचे भाव किती असतील ते पाहूया। अबाव द पॉवर्टी लाईन साठी 7 रुपये 95 पैसे तांदूळासाठी तर गव्हासाठी 6 रुपये 10 पैसे। बीपीएल साठी तांदूळ 5 रुपये 65 पैसे तर गहू 4 रुपये 10 पैसे। अंत्योदय या अंतर्गत तांदूळाची किंमत 3 रुपये प्रति किलो असणार आहे तर गहू 2 रुपये प्रति किलो असणार आहे। आपण पाहिलं की कशा प्रकारे अन्न सुरक्षा विधेयक आणि त्यातल्या किमतीच्या तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। सर्वात प्रथम मी पहिले जातो डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे। डॉक्टर रत्नाकर महाजन, भारतासाठी ही अत्यंत प्रचंड महत्वाकांक्षी अशा प्रकारची योजना आहे, अशा प्रकारचा प्रकल्प आहे। पण त्याआधी मला तुम्ही सांगा, दारिद्र्य रेषेखालच्या किंवा दारिद्र्य रेषेजवळच्या असणाऱ्या लोकांची संख्या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात 67% लोकांना भारतातल्या याचा प्रॉफिट होणार आहे, याचा फायदा होणार आहे असं काँग्रेसचे नेते दिल्लीत आज दिवसभर ठासून सांगतायत। मला तुम्ही सांगा, 67 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा इतकी प्रचंड मोठी जनसंख्या आज या अन्न सुरक्षा कायद्याच्या गरजेत आहे किंवा दारिद्र्य रेषेच्या आसपास आहे असं म्हणायचं का? दारिद्र्य, अज्ञान आणि रोगराई हे भारतीय समाजासमोरचे अत्यंत सनातन असे प्रश्न आहेत।
हे तिन्ही प्रश्न एकमेकांशी ऑर्गॅनिकली रिलेटेड आहेत, म्हणजे एकमेकांशी निगडीत आहेत. एकाचा दुसऱ्यावर परिणाम होतो, दुसऱ्याचा तिसऱ्यावर परिणाम होतो, तिसऱ्याचा पुन्हा पहिल्यावर परिणाम होतो. अशा प्रकारचे हे 3 प्रश्न आहेत. त्यातल्या दारिद्र्याची चर्चा साधारण 45 वर्षापूर्वी दांडेकर आणि रथ यांनी लिहिलेल्या पॉवर्टी इन इंडिया या पुस्तकात त्यांनी ज्या वेळेला प्रथम दारिद्र्याचं शास्त्रोक्त मोजमाप करण्याची पद्धत शोधून काढली आणि त्याची आवश्यकता प्रतिपादन केली, तेव्हा हा सगळा विषय सुरू झाला. त्यानंतर दशकभराच्या काळामध्ये गरिबी हटाव ही घोषणा राजकीय व्यासपीठावरनं झाली आणि त्याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून, नियोजन आयोगाच्या माध्यमातून दारिद्र्य हा टॅकल करण्याचा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याचा एक स्वतंत्र विषय आहे, असं सेंट्रल अजेंडावर विषय आला. हे आपण प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या प्रयत्नांचा इतिहास हा फार तर 40 वर्षांपूर्वीचा आहे. त्याच्या आधी प्रश्न नव्हते का? होते, पण तुलनेनं अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं, लोकांच्या उत्पन्नामध्ये आजच्या इतकी वाढ झालेली नव्हती, रुपयाची किंमत त्या मानाने कमी होती. हे सगळे प्रश्न लक्षात घेतले पाहिजे. दारिद्र्याच्या याच्यामध्ये अडकलेल्या लोकांना अंशतः मदत म्हणून का होईना, म्हणजे हे काही पॅरिशिया नाही, सर्व 72 रोगांवरचं हे औषध नाही, हे मान्य आहे, पण निदान दारिद्र्याच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांना 2 वेळचं जेवण मिळण्याची शक्यता तरी याच्यामुळे निर्माण झालेली आहे. ही या गोष्टीची, ही या धोरणाची एक चांगली अचीवमेंट आहे. एवढं जरी प्रथम आपण मान्य केलं तरी पुढची चर्चा सुकर होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.